नमस्कार मित्रांनो, सरळ व्याजाचा हा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये 100% मेरिट ठरवणार म्हणजे ठरवणार बघा. आणि या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचं एकच लक्ष आहे, ते म्हणजे ऑप्शननं जायचं. पण मित्रांनो, विदाऊट ऑप्शननं तुमचं उत्तर 5 सेकंदात येईल. तुम्हाला करायचं काहीच नाहीये. तुम्हाला फक्त ना फक्त इथून पुढे 5 मिनिटं व्हिडिओ बघायचा आहे. येस, आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरायचं नाही आणि शेअर पण करायला विसरायचं नाही, राईट? तर मग बघा, आणि जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर समजा गणित भारी बनवायचं आहे, तर मग त्यांच्यासाठी 9158808682 या नंबरवर हायचा मेसेज करा. तुम्हाला ऍपची लिंक, टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. ओके, तर स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. बघूया प्रश्न काय सांगते. प्रश्न सांगते की एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. ओके, म्हणजे जे पैसे तुम्ही व्याजाने घेतले ते पैसे एक तर सरसकट पूर्ण भरून टाका, अदरवाईज दुसरा पर्याय आहे तुमच्याकडे की त्या पैशाला हप्त्यामध्ये द्या. मग याच्यामध्ये परत दोन भाग. एक तर त्यांनी दिलेली रक्कम ही व्याजासहित असेल किंवा या रकमेच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा व्याज असणार आहे. मग आता सांगा, या प्रश्नामध्ये कुठं व्याज नावाची संकल्पना आहे? नाही, काहीच नाहीये. त्यांनी सरळ फक्त एवढंच सांगितलं की 2250 रुपये 5 हप्त्यात फेडायचंय. मग प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा. सगळ्यात पहिले घ्यायचं तुम्हाला किती अमाऊंट तुम्हाला द्यायची आहे, किती पैसे तुम्हाला हप्त्यात फेडायचे, 2250. आणि हे किती हप्त्यामध्ये फेडायचे तर 5 हप्त्यामध्ये. मग याचा तुम्हाला घ्यायचं की 5 हप्त्यात जर 2250 असेल तर एक हप्ता कितीचा, त्याचा ऍव्हरेज काढा, सरासरी काढा. तर 5 चोक 20, 5 5 25, तर ऍव्हरेज आलेला आहे 450. मग आता हा ऍव्हरेज जो आहे तो ऍव्हरेज तुम्हाला चेक करायचा आहे या ठिकाणी की एकूण तुमचे हप्ते 5 आहेत. 1 2 3 4 5. तर या 5 हप्त्यामध्ये ही संख्या टाकायची तुम्हाला सेंटरला. मग इथं घ्या सेंटरला 450. आता इथपर्यंतचं काम संपलेलं आहे. 5 हप्त्यामधला मधला भाग आलाय 450. याच्या पुढे काय करायचंय? याच्या पुढे प्रश्नामध्ये माहिती दिलेली असते की प्रत्येक हप्ता मागच्या हप्त्यापेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त असेल. म्हणजे जे हप्ता आहे याच्या पुढचा हप्ता 50 रुपयांनी जास्त, म्हणजे 50 रुपये जास्त हे 500, आणखी 50 रुपये जास्त हे 550. तर याच्या आधीचे हप्ते 50 रुपये कमी 400 आणि 350. मग काय, प्रश्नामध्ये फक्त एवढंच बघायचं की शेवटचा हप्ता विचारला का सुरुवातीचा. तर त्यांनी विचारले तर पहिला हप्ता किती रुपयांचा, तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. आता तुम्हाला वाटत असेल की सर हे पोलीस भरतीचा प्रश्न आहे, मी एमपीएससी ची तयारी करतो, मी नाही बघणार. अरे भाऊ, असं करू नको. तुझ्या या असल्या रताळ्यापणा वागण्यामुळेच काय असेल की तू अजून पास झालाच नाहीस. पण तुला काय करायचंय बघायचंय की हे जे प्रश्न आहेत हे सगळ्या प्रश्नाचा एकच बेस असतो. हे प्रश्न कधी एमपीएससी ला येतात, कधी युपीएससी ला येतात. मग ग्रुप सी मेन्स ला आलेला आहे, एमपीएससी सीसॅट ला आलेला प्रश्न आहे, त्यानंतर एएसओ 2012 ला पण आलेला आहे. म्हणजे पॅटर्न तोच असणार आहे, परत एवढाच आहे, कधी कुठं लवकर येते, कधी उशिरा येते. चला आता घ्या पुढचा प्रश्न, नेक्स्ट प्रश्न. तर या प्रश्नामध्ये सांगा किती रुपये तुम्हाला हप्त्यात फेडायचे, 3600. आणि हे किती हप्त्यामध्ये फेडायचे, 9. तर सरासरी किती आली सांगा, 400 रुपये. इथपर्यंतचा पॉइंट क्लिअर आहे. त्याच्यानंतर किती हप्ते आहेत, 9. 1 2 3 4, हे मधला हप्ता 5 6 7 8 9. ठीक आहे, कारण मधला हप्ता तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. मग मधला हप्ता जे आहे ते 400चा आहे. याच्या पुढे काय करायचंय, याच्या पुढे तुम्हाला चेक करायचं की प्रत्येक हप्ता कितीने कमी किंवा जास्त आहे. तर 20 रुपयांनी जास्त आहे. पण कोणापेक्षा, मागील हप्त्यापेक्षा 20 रुपयांनी जास्त आहे. हे 400, हे 420, हे 440, 460, 480. आणि याच्या आधीचे हप्ते 20 ने कमी, 380, 360, 340, 320. आता प्रश्न असा आहे की पहिला हप्ता किती रुपयांचा, तर बाबा उत्तर आहे 320. क्लिअर आहे. फक्त 5 मिनिटं तुम्हाला सांगितलं होतं ना, 5 मिनिटापेक्षा कमी वेळात तुमचा आन्सर येऊन जाईल. चला आता या प्रश्नाचं उत्तर
1400 रुपयांचे कर्ज 7 हप्त्यात फेडले, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 30 रुपयांनी जास्त होता. तुला जर वाटत असेल की खरंच या क्लासमध्ये अशी जादू आहे की प्रश्न वाचतानाच मनातल्या मनात उत्तर आले 1400 भागिले 7, चल भावा याचं उत्तर जे आहे तर कमेंट बॉक्स मध्ये करायला विसरू नको. आणि कमेंट मध्ये हे पण करायचं की सर आणखी हा पॅटर्न घ्या, हा पॅटर्न घ्या. तुला जे अवघड वाटते तो पॅटर्न तुला काय असणार कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. क्लिअर आहे. आणि लाईक करायला तर विसरायचंच नाहीये. चलो नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जावर घेतले, म्हणजे अमाऊंट आहे त्याची लोनची 20,000 रुपये. त्याने ही रक्कम व त्यावरील 2800 रुपये हे एकूण व्याज 12 हप्त्यात फेडले. बघा आता मागच्या प्रश्नापेक्षा या प्रश्नामध्ये थोडासा अँगल चेंज झालाय. अँगल काय चेंज झालाय की मुद्दल प्लस व्याज आहे याच्यामध्ये. हे मुद्दल आणि हे व्याज म्हणजे एकूण त्या शेतकऱ्याला किती रुपये फेडायचे आहेत, तर त्या शेतकऱ्याला फेडायचे आहेत 22,800 रुपये. बरोबर आहे, 22,800 रुपये. आणि हे 22,800 रुपये जे आहे ते किती हप्त्यामध्ये फेडायचे, 12 हप्त्यामध्ये. चेक करा सरासरी किती आहे, 12 एक 12, 12 9 108 म्हणजे किती आहे 1900 रुपये. आता प्रॉब्लेम काय मित्रांनो बघा, प्रॉब्लेम असा आहे की मागच्या दोन प्रश्नामध्ये 9 हप्त्यामध्ये मधला हप्ता कोणता, तर 4 डाव्या साईडला 4 उजव्या साईडला, तर मधला हप्ता तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल. 5 हप्त्यामध्ये 2 हप्ते डाव्या साईडला 2 हप्ते उजव्या साईडला मधला हप्ता भेटून जाईल. पण आता जर समजा तुम्ही चेक केलं तर 12 जर हप्ते काढले तर 12 हप्त्यामध्ये चेक करा बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 यांच्यामध्ये किती जरी जाऊन बघतो म्हणलं असतं तुला मधला हप्ता भेटणारच नाहीये. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं, नीट लक्ष द्या बघा. तर अशा कंडिशन मध्ये आता ही 1900 तर सेंटर पॉइंट असणार आहे, पण सेंटर पॉइंटला संख्या नाहीये, नका टेन्शन घेऊ, सेंटर पॉइंटला टाकून द्या 1900. आता एवढंच करायचं आहे की या हप्त्यामध्ये फरक कितीचा आहे, 100 रुपयाचा. म्हणजे याचा अर्थ या दोन याच्यामधला फरक 100 रुपयाचा आहे, 100 रुपयाचा आहे. आणि यांचा सेंटर पॉइंट 1900 आहे. तर अशा प्रश्नामध्ये ज्या प्रश्नामध्ये मधली संख्या सापडत नाही तर या हप्त्याचे 2 भाग करा. या हप्त्याचे 2 भाग करा, काय होईल 50-50. म्हणजे याचा अर्थ पुढे काय सांगलं की प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपये कमी असेल. म्हणजे याच्यापेक्षा पुढच्या हप्त्याची रक्कम 100 रुपये कमी असेल. म्हणजे आता याच्या पुढचा हप्ता 50 ने कमी करा, हे झाला 1850, हा झाला 1800, हा झाला 1750, हा 1700, हा 1650 आणि हा 1600. समजलं भावा. एकच टेन्शन आहे फक्त की सर तर या ठिकाणी 50 का घेतलं. बघ आता इकडं 50 ने संख्या वाढवली, इकडे 50 कमी केली, इकडची संख्या 50 ने वाढवा, 1950. आता चेक करा या दोघातला फरक किती झाला, 100चा. आणि मग इथं हे झालं 1900, हे 1850, हे वाढणार आहे ना इथं 1950, त्यानंतर हे 2000, त्यानंतर हे 2050, त्यानंतर हे 2100, हे 2150 आणि हे असणार आहे तुमचं किती असणार आहे, इथं कार्यक्रम बघा माझ्याकडूनच बिघडला आहे बघा. थोडस बघा काय असणार आहे की 1850च्या नंतर 100चा फरक आहे, ही चूक तुम्ही करू नका बघा. 1850च्या नंतर इथं डायरेक्ट असणार आहे किती 1750 असेल, हे 1650 असेल, त्यानंतर 1550 असेल आणि त्यानंतर काय असेल 1450. 1 2 3 4 5 आणि याच्या पुढचा आणखी एक हप्ता किती असणार आहे 1350 असेल. आणि याच्या इकडचे हप्ते जर चेक केलं तुम्ही तर 1950च्या अलीकडचा एक हप्ता असणार आहे 2050, त्यानंतर काय असेल 2150, त्यानंतर 2250, 2350 आणि हे असणार आहे 2450. क्लिअर आहे. थोडासा प्रॉब्लेम झाला, डबल एकदा सांगतो, काही हरकत नाही बघा. थोडस या ठिकाणी काय असेल आपल्याकडून कन्फ्युजन झालं नव्हतं, फक्त गडबड झाली ती बघा. सरासरी कितीची आहे 1900, 1900 ची सरासरी आहे. आता आपल्याला चेक करायचं की एकूण हप्ते 12, 1 2 3 4 5 6,
इकडे 6 हप्ते 1 2 3 4 5 6. फक्त इथं चेक करा, यांच्यातला फरक 100चा आहे, तर याचे 2 समान भाग करा आणि एवढाच एक फक्त इथं एक हप्ता काय आहे सिर्फ 50 ने कमी करा. 1900च्या मागे काय असणार आहे 1850 आहे आणि इकडचा हप्ता 50 ने जास्त म्हणजे 1950 आहे. बस क्लिअर आहे. आता प्रत्येक हप्त्यामधला फरक 100चा आहे. मग इकडचा हप्ता 2050, त्यानंतर 2150, त्यानंतर 2250, 2350 आणि ह्या झाला 2450. आता तुम्हाला विचारलं की पहिल्या हप्त्याची रक्कम किती, तर भावा आन्सर आहे 2450. क्लिअर आहे. थोडासा तुला वाटला असेल की थोडा त्रास झाला असेल, या प्रश्नामध्ये तो त्रास कमी करून टाकता. चला, एकूण 2000 रुपये आहेत. 2000 रुपये तुम्हाला परत करायचे 4 हप्त्यामध्ये, म्हणजे सरासरी आहे 500 रुपये. आता 4 हप्ते म्हणल्यानंतर मधली संख्या तर दिसणार नाहीये, मग हे 500 झालं. आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक हप्त्यामधला फरक कितीचा आहे 50चा. या 50चे 2 समान भाग करा, एक या साईडला 25 आणि त्या साईडला 25. आता काय सांगले की प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, म्हणजे याच्यापेक्षा 50 रुपये पुढं, तर एक हप्ता इथला फक्त 25 ने जास्त घ्या, एक हप्ता इथं 25 ने कमी घ्या आणि त्यानंतर 50चा फरक, हे 425 आणि हे इथं किती असणार आहे 575. आता तुम्ही सांगा या ठिकाणी पहिला हप्ता कितीचा, तर उत्तर आहे 425, पर्याय क्रमांक 2. चला, त्यानंतर चेक करा. एका शेतकऱ्याने 1000 रुपये उसने घेतले आणि त्यावरील 140 रुपये व्याज असेल 12 हप्त्यामध्ये. सांगा, एकूण रक्कम 1000 आहे, व्याज किती आहे 140, म्हणजे एकूण रक्कम फेडायची किती 1140. किती हप्त्यामध्ये 12 हप्त्यामध्ये. 12 12 8 96 12 9 108 राहिले 6 12 5 60, म्हणजे ऍव्हरेज आला 95चा. मग आता सांगितल्याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि यांच्या बरोबर मध्यभागी असणार आहे तुमची संख्या कोणती 95. पण इथं संख्या नाही ना, ऍडजस्टमेंट मध्ये बसवलं 95. मग आता प्रत्येक हप्त्यामध्ये कितीचा फरक आहे 10चा. मग या 10चे 2 समान भाग करा 5 आणि 5. आता चेक करा, प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 ने कमी असेल, म्हणजे पुढे कमी कमी होत जाईल. म्हणजे एक हप्ता इथे टाकून द्या, कितीचा आहे हा 90चा, हा कितीचा आहे 100चा. आता फरक घ्या 10चा. 10चा फरक म्हणजे हे झालं 80, हा झाला 70, हा 60, हा 50, हा 40. याच्या आधी सांगा 110 120 100 किती 100 110 120 130 140 आणि 150. तर पहिला हप्ता कितीचा, तर भावा करेक्ट आन्सर आहे 150. करेक्ट आहे भावा. येस, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न बिलकुल त्रास देणार नाही, म्हणजे देणार नाही. बघा, येस, शेवटचा प्रश्न करूया धिंगाणा. आता बघा 20,000 रुपये प्लस 2800, तर हे झालं एकूण काय असणार आहे. हे झालं का प्रश्न. येस, झालेला आहे प्रश्न. हा प्रश्न पहिले झालेला आहे. ओके, तर ज्यांना कोणाला काय असेल वाटत असेल की येणाऱ्या भरतीमध्ये गणिताशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि गणित आपलं चांगलं करायचं आहे, तर तुम्हाला एसएससी जीडी रेल्वे एमपीएससी पोलीस भरती सगळ्या एक्झामसाठी बॅचेस आहेत. आणि मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी खास मुंबई पोलीस भरती 2008 ते 2024 पर्यंतच्या पेपरचे विश्लेषण, व्हिडिओ विश्लेषण असेल आणि बॅच आहे फक्त 20 रुपयाला आणि बाकी पीवायक्यू बॅच जे आहे ते 499ला. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट तर बिलकुल करायची म्हणजे करायचीच. बघा, ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. थँक्यू सो मच.